चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नुकतीच कंबाईन पूर्व परीक्षा आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षा दोन्ही झालेल्या आहेत. कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी या दोन्हीची पूर्व परीक्षेचा आपण अनालिसिस केलो. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कंबाईन गट ब चा पेपर थोडासा मॉडरेट लेवलचा पेपर आला होता आणि गट क चा जो होता तो एक विषय जर आपण सोडले तर तो पेपर थोडासा इझी लेवलचा, इझी टू मॉडरेट असला पेपर असणार होता. बरोबर आहे. मग आता दोन्ही पेपरच्या अनुषंगाने बघा, आता सध्या आपली मेन्स परीक्षा आता जवळ येणार आहे मित्रांनो. तर मेन्स परीक्षेच्या अनुषंगानं राजमुद्रा अकॅडमीच्या वतीनं आपण सध्या आता युट्यूब लाईव्ह सिरीज चालू करतोय. सध्या आता इंग्रजी या विषयाचं युट्यूब लाईव्ह लेक्चर तुम्ही पाहत असाल, बरोबर आहे. तर आपल्याला पेपर नंबर 1 मराठी आणि इंग्रजी, पेपर नंबर 2 मेन्स मधला जो जीएस हा घटक असणार आहे, तर या सगळ्या विषयांचे पीवायक्यू जे आहेत त्या पीवायक्यूचं विश्लेषण सिरीज राजमुद्राच्या वतीनं आपण सुरू करतोय. तर तुम्ही सर्वांनी जॉईन करा. जे जे विद्यार्थी आता कंबाईनच्या मेन्सच्या स्कोर मध्ये आहेत, उदाहरणार्थ समजा तुम्हाला जर गट ब ला 55च्या आसपास तुमचा स्कोर असेल तर तुम्ही मुख्यची तयारी करायला काहीच अडचण नाही मित्रांनो. आणि गट क ला तिकडे मात्र थोडासा पेपर सोपा असल्यामुळं मेरिट थोडंसं पुढे जाऊ शकताय. आणि इकडे 55 म्हणजे मुलांसाठीचं 55 असेल गट ब चं. ह्याच्या अगोदर गट ब चं 62.5 ला काही कट ऑफ लागलं होतं मागच्या वेळेचं. यंदाचं कट ऑफ थोडं खाली यायची शक्यता आहे, कारण पेपरची काठिण्य पातळी मॉडरेट लेवलची होती. त्यामुळे पेपरची काठिण्य पातळीनुसार जर आपण विचार केलो तर अंदाज आहे की 55 मायनस प्लस 2-3 क्वेश्चन 2-3 मार्काचा फरक पडेल आणि तुमचं कट ऑफ लागेल. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांचं समजा काही मार्कांनी रिझल्ट कमी आला असेल, तर तुम्ही मित्रांनो फेब्रुवारीचा महिना आणि मार्चचा महिना या 2 महिन्यामध्ये थोडं मुख्यचा अभ्यास केलं तुम्हाला बेटर असेल. बाकी आपला जीएस चा जो भाग आहे तो प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे, बरोबर आहे. मराठी इंग्रजी या 2 विषयासाठी सध्या तुम्ही काय करा, एक 2 महिनेपर्यंत म्हणजे फेब्रुवारी मार्च, म्हणजे जे आता मेन्सच्या कट ऑफ मध्ये बसणार आहेत असे विद्यार्थी किंवा ज्यांना थोडेफार मार्क कमी आलेत, तर अशाही विद्यार्थ्यांनी सध्या आता मराठी इंग्रजी आणि पेपर नंबर 2 जीएस ह्याचा मुख्यचा अभ्यास करायला काही अडचण नाहीये. आणि मार्च महिन्यानंतर जी आगामी 2026 ची जाहिरात जी असणार आहे ती मला वाटते साधारणतः टेंटेटिव्ह शेड्यूल आहे त्याचा 14 जून 2026, बरोबर आहे. मग त्या पदाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही मार्चच्या नंतर म्हणजे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये जरी अभ्यास केलात तरी तुमचा अभ्यास होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही सध्या मुख्यकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, आपली ही सिरीज जी असणार आहे ते बघा, जीएस सिरीज जी असेल ती दररोज युट्यूबला लाईव्ह असणार आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, टायमिंग काय असणार, दररोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये. मी घटक कुठला घेतोय, भारतीय अर्थव्यवस्था, जो आपल्या मेन्सला 10 मार्काचा घटक आहे. कंबाईन गट ब ला पण आणि गट क ला पण. तर तुमचे 10 मार्क आपण ह्या युट्यूबच्या माध्यमातूनच करूया. फक्त पीवायक्यूच्या माध्यमातून इकॉनॉमिक्सच्या 10 मार्काची तयारी तुमची मी 100% करून घेईल मित्रांनो. फक्त टाइम नोट करून ठेवा, दररोज सायंकाळी 6 वाजता मी लाईव्ह येणार आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाचा सिलेबस जो आहे मेन्सचा, त्या सिलेबसचा अनालिसिस महत्वाचा आहे ते सांगणार आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, मेन्सची तयारी करताना विद्यार्थी मित्र काय करतात, कंबाईन गट ब मेन्सला आले जे क्वेश्चन असतात त्याचाच फक्त प्रिपरेशन करतात. तर तुम्हाला एवढं प्रिपरेशन करून तुमचं भागणार नाही. कारण सिलेबस कुठून घेतलेला आहे हे तुम्हाला आधी कन्फर्म माहित असलं पाहिजे. सिलेबसचा कंटेंट माहित असला पाहिजे, मायक्रो अनालिसिस तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यामुळे इथून आपण जी सिरीज आहे कंबाईन मेन्सची सिरीज ती आपण चालू केलेली आहे. दररोज आपले दास सर इंग्रजी विषयाच्या पीवायक्यूचं अनालिसिस करत आहेत. लवकरच मराठी विषयाचं कोकणर सर अनालिसिस करणार आहेत. आणि मग आमची बाकीची टीम जी आहे त्याच्यात रेड्डी सर असतील, मोरे सर असतील, किंवा आपले केसकर सर असतील, किंवा मी स्वतः असेल, किंवा आमचे मॅडम असतील, हे सगळेजण तुम्हाला जीएसच्या प्रश्नाचं विश्लेषण करून देणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण महत्वाचे पीवायक्यूज तुमचे कव्हर होणार आहेत. आणि या सिरीज मध्ये बघा महत्वाचं काय, तर सिरीज मध्ये आपण काय करतो, युट्यूब माध्यमातून फ्री सिरीज असणार आहे. ह्या सिरीज मध्ये आपण मागच्या 5 वर्षाच्या पेपरचं अनालिसिस करणार आहेत. त्याच्यामध्ये कंबाईन गट क मेन्स, कंबाईन गट ब मेन्स आणि राज्यसेवा मेन्स सुद्धा. कारण आपला हा कंबाईन गट ब चा सिलेबस प्युअर 100% राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसवर डिपेंड आहे, बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कंबाईन ग्रुप बी क्रॅक करण्यासाठी राज्यसेवेचा सिलेबस, त्याच्यावर आधारित जे प्रश्न झालेले आहेत किंवा जे पेपर झालेत त्या पेपरचं विश्लेषण करणं अतिशय श्रेयस्कर उपयुक्त ठरेल. कारण त्याच्यावर तुमचे पुढचे प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे राज्यसेवेचे क्वेश्चन आपल्यासाठी संजीवनी ठरणार आहे मित्रांनो. खूपच महत्वाचा घटक असणार आहे तो. तुम्ही त्याकडे व्यवस्थित लक्ष देणं महत्वाचं असेल, बरोबर आहे. चला ठीक आहे, आज मी काय करतोय बघा, भारतीय अर्थव्यवस्था हा जो सिलेबस आहे तो सिलेबस नेमका कुठून घेतलाय आणि प्रश्नाचा पॅटर्न कसा असणार आहे याच्याविषयी थोडंसं आपण डिस्कशन करूया. तुम्ही सर्वांनी
तुमचा स्कोर येतोय तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढच्या लेक्चर मी तुम्हाला त्याच्याविषयी जास्त माहिती सांगायचा प्रयत्न निश्चितच करतो परत. ठीक आहे, म्हणजे गट ब ला स्कोर तुमचा किती येतोय आणि गट क ला स्कोर तुमचा पहिल्या की नुसार किती येतोय हे मात्र 100% मला कमेंट करून सांगा परत. ठीक आहे, चलो. हे आपलं मेन्स स्ट्रक्चर तुम्हाला ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थी मित्रांना माहिती आहे, बरोबर आहे. आपली मुख्य परीक्षा जी आहे का ती 400 मार्काची परीक्षा आहे. हो, म्हणजे पेपर 1 ला 100 प्रश्न, पेपर 2 ला 100 प्रश्न, बरोबर. इथं एकूण प्रश्नांची संख्या किती आहे 100. इथं पण किती आहे 100 प्रश्न आपल्याला आहेत क्वेश्चन, बरोबर. इथे एक प्रश्न 2 मार्काला आहे, याचा अर्थ इथं 200 मार्क पेपर नंबर 1 ला आणि पेपर नंबर 2 ला पण किती येतं 200 मार्क आहेत. म्हणजे साधारणतः 400 मार्काची तुमची मेन्सची परीक्षा असणार आहे बघा, राईट. मग आता मुख्य परीक्षेला आपल्याला पोस्टवर जाण्यासाठी किंवा हे मेन्स क्रॅक करण्यासाठी पोस्ट होल्डर होण्यासाठी जो मॅजिकल फिगर आहे, जो आकडा जो आहे तो आकडा आपल्याला 300 हा आकडा गाठायचा मित्रांनो. 300 आणि साधा आकडा नाही येतो, याचा खूप मोठा कस लागणार आहे. आणि राजमुद्रा परिवाराच्या वतीनं मेन्सच्या विद्यार्थ्यांना जेवढा आम्हाला देणं शक्य आहे आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू मित्रांनो. आता सध्या आपण युट्यूबचं सिरीज चालूच केले, पण ह्याच्यासोबत तुम्हाला आणखी एक महत्वाचं अतिशय कमी फीस मध्ये आपण एक बॅच लॉन्च करतोय, सेतू 2.0 नावाची. ह्याच्या आधी आपण कंबाईन पूर्वला सेतू बॅच चालू केली होती 11 रुपयामध्ये. आता आपण थोडंसं मेन्स कडे जातोय आणि मेन्स मध्ये मराठी इंग्रजी परत जीएस म्हणजे पेपर नंबर 2 जो आहे का तो पेपर नंबर 2 साठीची बॅच आणि पेपर नंबर 1 साठीची बॅच, ह्या दोन्ही बॅच आपण एकत्र लॉन्च करतोय. आपल्या राजमुद्राच्या प्ले स्टोअरला ऍप मध्ये ती बॅच तुम्हाला मिळून जाईल. ती बॅच तुम्ही घेऊ शकता. कमी वेळेमध्ये रिव्हिजनला तुम्हाला 100% फायदा होणार आहे त्या बॅचचा परत. ठीक आहे, पुढे नेक्स्ट पेपर एक तुम्हाला माहिती आहे की भाषा विषयाचा पेपर आहे आणि हाच पेपर तुमचा स्कोरिंग पेपर असणार आहे. तुमचा रिझल्ट या पेपरवर डिपेंड आहे, एवढं कन्फर्म लक्षात ठेवा, बरोबर आहे. जेवढा चांगला स्कोर तुम्ही पेपर नंबर 1 ला कराल तेवढ्या तुमच्या निकालाचे रिझल्टचे चान्सेस काय होणार आहेत वाढणार आहेत, बरोबर आहे. बऱ्याच पोरांचा रिझल्ट पेपर 1 मुळे गेला बरं का, लक्षात ठेवा. त्यामुळं पेपर 1 चा कसून सराव करा. अगोदर जर रिव्हिजन झालेलं नसेल तर रिव्हिजन करून घ्या, महत्वाचा घटक असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी विषयाचं वेटेज माहिती आहे. मराठीचे एकूण 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, बरोबर. त्यासोबत इंग्लिश जो बऱ्याच विद्यार्थ्यांचा वीक पॉइंट समजला जातो, ठीक आहे. आपण त्याच्यासाठी अतिशय दास सर जे आहेत ते अतिशय बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत कंटेंट तुमचा कव्हर करतात. आणि मराठीमध्ये कोकणसाचा हात कोणी धरू शकत नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे जबरदस्त मराठी आणि इंग्रजी या विषयी तयारी तुमची होणार आहे मित्रांनो, बरोबर. मग आता हे जे 100 म्हणजे 200 मार्क तयारी मराठी इंग्रजी विषय 2च आहेत, बरोबर. पण त्याच्या काठिण्य पातळीनुसार तुमचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, राईट. मग आता ह्या पेपरला स्कोर किती असला पाहिजे तुम्हाला? कमीत कमी या पेपरमध्ये बघा तुमचा स्कोर हा कमीत कमी 80 पर्यंत, 80 क्वेश्चन बरं का, इथपर्यंत तुम्हाला स्कोर करता आला पाहिजे 80. कारण काय होतं मित्रांनो, मागचं तुम्ही जर एसआरचं मिनिट बघितलं मेन्सचं तर 308 ते 309च्या आसपास लागलं होतं, बरोबर. ओपनचं कॅटेगरी थोडंफार कमी होणारच आहे. त्याच्यानंतर परत एसटीआयचं बघा मला वाटतं 190 प्लस काहीतरी मिनिट लागले, बरोबर. आता हे जर 198 का 99 काहीतरी मिनिट होतं एसटीआयचं, तुम्ही सगळं जर मिनिट विचारामध्ये घेतलात तर 300 हा जो आकडा आहे तो जर तुम्हाला गाठायचा असेल तर तुम्हाला या पेपरला 80च्या आसपास काय करता आला पाहिजे, स्कोर करता आला पाहिजे. पण जे विद्यार्थी आता पुढच्या प्रीचा अभ्यास करणार आहे त्याही विद्यार्थ्यांनी सध्या कंबाईन मेन्स कडे फोकस करावं. आणि ज्यांचं आता मेन्स आहे त्यांना तर टार्गेटच तुम्हाला असणार आहे, तर तुम्ही सर्वांनी 80 पर्यंत कसं जाता येईल ह्याचा प्रयत्न करा मित्रांनो. त्याच्या मराठीला मॅक्स स्कोर करता येतो आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण 50 पैकी 45 प्लस क्वेश्चन घेऊ शकतो मराठीमध्ये. आणि इथं साधारणतः तुम्हाला 35 प्लस जाता आलं पाहिजे, 35 प्लस, बरोबर आहे. हे जर तुम्हाला गाठता आलं तर 100% आपले रिझल्टचे चान्सेस देत ते वाढणार आहेत मित्रांनो. कारण जे विद्यार्थी पोस्ट होल्डर आहेत त्यांचा रिझल्ट आसपास 80च्या आहे. काही लोकांचा प्लस आहे, काही लोकांचा मायनस असेल, बरोबर. लक्षात ठेवा 80 आकडा आपल्याला गाठण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पेपर नंबर 2 जो आहे तो मात्र जीएस चा कंटेंट असणार आहे, जीएस प्लस मॅथ रिझनिंग स्टॅटिस्टिक्स. आता ह्याच्यामध्ये बघा विषय एक नाहीये, 10-11 विषय त्याच्यामध्ये आहेत. महत्वाचे कोर्स जे सांगतो फक्त समजा याच्यामध्ये नेक्स्ट हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, इको आहे, बरोबर आहे. इन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये आहे. आता इन्व्हायरमेंट पॉलिटी दोन्ही जवळपास एकच आहे, जॉग्राफी प्लस इन्व्हायरमेंट, राईट. त्याच्या व्यतिरिक्त सायन्स टेकचा भाग आहे, सायन्स टेक्स आणि रिमोट
सेन्सेसिंग नावाचा एक प्रकार आहे, सायन्स टेक आणि रिमोट सेन्सेसिंग म्हणून एक आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे, मॅथ प्लस रिझनिंग रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्स बरोबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला RTI आहे, RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, बरोबर आहे. आणखी एक फौजदारी कायदा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, बरोबर. म्हणजे एवढ्या सगळ्या घटकाचा कंटेंट हा पेपर नंबर 2 मध्ये आहे. मग मला वाटते महाराष्ट्रामध्ये पेपर नंबर 2 ची बॅच कुठे अवेलेबल नाहीये, मग पोरं सुद्धा सेल्फ स्टडी करतात. तर आपण राजमुद्राच्या वतीनं आपण पेपर नंबर 2 ची बॅच लॉन्च करतो मित्रांनो, जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्हाला व्यवस्थित सटीक माहिती भेटली पाहिजे, यासाठी आपण ते लॉन्च करतोय, बरोबर आहे. पेपर 1 आणि पेपर 2 विषय जरी जास्त असले तर इथेही आपल्याला जवळपास 70-75 पर्यंत स्कोअर करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. 70 प्लस किंवा 75 पर्यंत तुम्हाला 70 तर आलेच पाहिजे, 75 प्लस जर आले तर 100% आपले रिझल्ट चान्सेस वाढणार आहेत, बरं ठीक आहे. पण तुम्हाला 75 प्लस कसं घेऊन जायचं यासाठी राजमुद्रा कटिबद्ध असणार आहे. तुम्ही राजमुद्रा सोबत 100% जुळा मित्रांनो. तुमचा आम्ही जेवढा आम्हाला फायदा करून देणं शक्य आहे आम्ही तो करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन आहेत, जॉग्राफी इन्व्हायरमेंट प्लस जॉग्राफी ह्याचे 10 क्वेश्चन आहेत, पॉलिटिक्सचे 10 क्वेश्चन आहेत, त्यानंतर इकॉनॉमिक्सचे 10 क्वेश्चन आहेत, सायन्स टेकचे मला वाटते 20 प्रश्न आहेत. सायन्स टेक आणि रिमोट सेन्सिंग नावाचा सुदूर संवेदन हा घटक असणार आहे. मॅथ रिझनिंगचे जवळपास 20 ते 22 प्रश्न आहेत, मॅथ रिझनिंग. स्टॅटिस्टिक्सचे त्याच्यामध्ये तो भाग आहे स्टॅटिस्टिक्सचा 22 मधलाच. RTIचे मला 3 ते 4 प्रश्न RTIचे असणार आहेत. आणखी घटक राहिला बघा याच्यामध्ये तुमचं करंट अफेअर्स, चालू घडामोडी, त्याचे 10 प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत, बरोबर आहे. तर हा GS हा पेपर नंबर 2 आणि लँग्वेजचा पेपर नंबर 1 ह्या दोन्हीचे मिळून सरासरी आपला स्कोर हा 300च्या आसपास स्कोर आपला आला पाहिजे, शक्यतो 300 प्लसच पहिल्या कीनुसार, बरोबर. मग आता सिलेबस कुठून घेतलाय तो भाग गरजेचा आहे. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, कंबाईन मेन्सचा सिलेबस विशेषतः GS2 पेपर नंबर 2 चा GS हा पूर्ण सिलेबस राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 MCQ पॅटर्न त्या सिलेबस मधला पूर्ण कंटेंट तिकडून घेतलेला आहे. याचा अर्थ भविष्यात पुढे तुम्हाला अभ्यास करताना, पुढच्या मेन्सचा अभ्यास करताना राज्यसेवेच्या मेन्सच्या क्वेश्चनचा फायदा होणार आहे, बरोबर. मग त्यासाठी मी काय करतो बघा, आता आपण जी आता ही जी सिरीज घेतोय त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा कंटेंट कव्हर करण्यासाठी तुला इकॉनॉमिक्स PYQच्या माध्यमातून तुमचे 10 मार्क मी कव्हर करून देईन 100%. तसंच मोरे सर हिस्ट्री आणि जॉग्राफी तुमचं कव्हर करून देतील, केसकर सर तुम्हाला पॉलिटिकल करून देतील युट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या बॅचच्या माध्यमातून. आपले मॅडम आहेत पाठक मॅडम तुम्हाला सायन्स हा घटक करून देतील. त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग रेड्डी सर आहेत आपल्याला, चव्हाण सर आहेत ते तुमचा घटक कव्हर करतील. स्टॅटिस्टिक्स रेड्डी सर आपल्याला घेणार आहेत. त्यानंतर RTI आणि करंट अफेअर्स हा सगळा भाग तुमचा बॅच प्लस युट्यूब या दोन्हीच्या माध्यमातून कव्हर करूया आपण, बरोबर. आता आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, आता मी हे PYQ कसं कव्हर करणार आहे, कोणते कोणते PYQ असणार आहे सिरीज मध्ये बघा. त्याच्यामध्ये एक कंबाईन ग्रुप बी चे जे क्वेश्चन आहेत, कंबाईन ग्रुप बी मेन्सचे तर हे मी 2020 पासून ते 2025 पर्यंतच्या प्रश्नाचं विश्लेषण PYQ अनालिसिस करणार आहे ग्रुप बी चं. तसंच ग्रुप सी चं सेम असणार आहे. ग्रुप सी मेन्सच्या जे एक्झाम झाल्यात त्याच्यामध्ये पण 2020 ते 2025 पर्यंतच्या पेपरचं विश्लेषण करणार आहे. आता एवढं करून आपलं भागणार नाहीये, ह्याच्यामध्ये ऍडिशन काय करायचंय तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा राज्यसेवा म्हणजेच आपण MPSC गॅझेटेड क्लासरूम ऑफिसरच्या पोस्ट MPSC ह्याच्यामध्ये बघा GS4 नावाचा जो पेपर आहे GS4 बरोबर आहे. ह्याच्यामध्ये अर्थशास्त्र, कृषी घटक आणि सायन्स टेक्नॉलॉजीचा कंटेंट आहे. आता हे जे सायन्स टेक्नॉलॉजी घटक आहेत का तुम्हाला सायन्स आणि टेक कुठे सायन्स टेक हे टेक्नॉलॉजी क्वेश्चन कुठून पाहायचे तर तुम्हाला GS4 मध्ये टेक्नॉलॉजिकल क्वेश्चन पाहायला मिळणार आहेत. सोबत इकॉनॉमिक्सचे कंटेंट जे आहेत ते तुम्हाला इथंच पाहायला मिळेल GS4 मध्ये. GS राज्यसेवेला बघा GS1 नावाचा पेपर आहे GS1 ह्याच्यामध्ये हिस्ट्री आणि काय आहे जॉग्राफी आहे, हिस्ट्री जॉग्राफी आहे लक्षात घ्या. इन्व्हायरमेंट कुठे आहे राज्यसेवा पूर्वला इन्व्हायरमेंटचा कंटेंट आहे, तिकडे क्वेश्चन तुम्हाला कामाला येतील, बरोबर. त्यानंतर परत आणखी इथं जे क्वेश्चन RTI सुद्धा मेन्सला आहे आपल्याला तर तो घटक करून होणार आहे. म्हणजे आपण आता इथून पुढे माझ्या सिरीज मध्ये कंबाईन ग्रुप बी मेन्स गेल्या 5 वर्षांमधले पेपर, कंबाईन ग्रुप सी मेन्स गेल्या 5 वर्षांमधले पेपर आणि MPSC मेन्स GS नंबर 4 हे पण गेल्या 5 वर्षांमधल्या पेपरचं अनालिसिस आपण करणार आहोत. 2020 पासून जेवढे पेपर झालेत त्या पेपरचं आपण विश्लेषण करणार आहोत. फक्त तुमची एवढीच तुमचं काम आहे, दररोज सायंकाळी 6 वाजता तुम्हाला यायचं आहे. दिवसभर तुम्हाला भरपूर अभ्यासाला वेळ आहे. तुमचा अभ्यास करून तुमचं शेड्यूल सांभाळून संध्याकाळचे 2 तास
युट्यूबला साठी तुम्ही काढून ठेवा आणि जमल्यास बॅच जॉईन करता आली तर उत्तमच आहे बरं. ठीक आहे, चला सिलेबस पाहून घ्या आता. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी इकॉनॉमिक्स या घटकाचा जो सिलेबस आहे, भारतीय अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स सिलेबस काय बघा, 2 भागामध्ये सिलेबस डिवाइड केलाय. आता मित्रांनो एक महत्त्वाची सूचना, सिलेबस पाहताना यातला एक एक शब्द अतिशय काळजीपूर्वक पहा, कारण हा सिलेबस कुठून घेतलाय मला तुम्हाला हे दाखवायचंय. बरोबर, सिलेबस एक एक वाक्य लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. इथे 1 नंबर दिला बघा, अर्थव्यवस्था, नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र. बरोबर आहे, अर्थव्यवस्था, नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र. बरोबर, सिलेबस दिसायला लहान दिसतो तुम्हाला, तो किती मोठा आहे कळेल थोड्या वेळात परत. ठीक आहे, बघा यातलं 1 नंबरला नाव काय दिलंय, समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स ज्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो, स्थूल अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, पैसा, भाववाढ यासारख्या संकल्पना समाविष्ट असतात. तो घटक असेल. ह्याच्यामध्ये आणखी काय दिलं बघा, पहिलाच घटक आहे 1.1 काय दिलंय, समग्रलक्षी अर्थशास्त्र. बरोबर, आता समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास कुठला करायचा आहे, टॉपिक दिलेत का, नाही दिले. बरोबर आहे, मग त्याच्यामध्ये सिलेबस हिडन आहे, मग त्याचंच अनालिसिस करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत होतो. आता लक्षात घ्या, समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र, ह्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये 100% कळणार आहेत. 10 मार्कासाठी व्हिडिओ पाहणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. बघा 1.2 मध्ये वृद्धी आणि विकास हा घटक आहे, आणि 1.3 मध्ये सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स हा घटक असणार आहे, जो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. बरोबर आहे, पब्लिक फायनान्स. राईट. 4 नंबरला बघा 1.4 ला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हा घटक घेतलेला आहे. बरोबर, हे भाग 1 मध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र. आता भारतीय अर्थव्यवस्था नावाचा भाग 2 तयार केलाय, भारतीय अर्थव्यवस्था भाग 2. टॉपिकचे नाव लक्षात ठेवा बरं का. पुढे बघा 2.1 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, हे आव्हाने म्हणजे वैशिष्ट्य. बरोबर, पहिले चॅप्टर आपलं. आणि आर्थिक सुधारणा म्हणजे 1991च्या सुधारणा एलपीजी पॉलिसी. बरोबर, त्याच्यानंतर नेक्स्ट 2.2 मध्ये बघा भारतीय शेती व ग्रामीण विकास आहे, म्हणजेच कोणतं शास्त्र, कृषी अर्थशास्त्र आहे आपल्याला, कृषी अर्थशास्त्र. आता कुठलाही विद्यार्थी सेल्फ स्टडी करणारा एवढा मोठा कंटेंट कव्हर होत नाही. बरोबर आहे, तोच कव्हर करून देण्यासाठी आपण हे सगळं आटापिटा करतोय, त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. सहकार नावाचा घटक आहे 2.3 मध्ये आपल्याला, कोऑपरेटिव्ह किंवा सहकार. बघा त्यानंतर 2.4 मध्ये मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र आहे, ज्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो, बँकिंग, मनी अँड बँकिंग. बरोबर आहे, तर हा घटक असणार आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त, बघा इथं पण आहे सार्वजनिक वित्त आणि इथं पण दिले बघा, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था आहेत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय. त्याच्या व्यतिरिक्त उद्योग क्षेत्र आणि कोणतं, सेवा क्षेत्राचा वाटा असेल, पायाभूत सुविधा असतील, आंतरराष्ट्रीय व्यापार, इथं पण आंतरराष्ट्रीय व्यापार. बरोबर, आणि भांडवल. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. सिलेबस तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल. आता हा सिलेबस एक एक शब्द कुठून घेतलेला आहे हे पाहूया आपण लगेच परत. ठीक आहे, सिलेबस क्लिअर, याचं वाटलं स्क्रीनशॉट काढून ठेवा परत. ठीक आहे, चलो आता सिलेबस घेतलाय कुठून हे एक्सप्लेन करतो. बघा हा सिलेबस आहे बघा मित्रांनो, दिसतो का तुम्हाला, इकॉनॉमिक्स एमपीएससी मेन्स म्हणजे राज्यसेवा मेन्स सिलेबस 2020, पेपर नंबर 4, GS4 म्हणतात त्याला. सिलेबस बघा इथे दिले बघा. आता नाव काय दिले बघा, इथं पेपरचं नाव दिलं सुरुवातीलाच, भारतीय अर्थव्यवस्था नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. बरोबर, जे आपल्या पेपरचं टायटलच नाही घेतलं होतं. राईट, मग तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल की आपला सिलेबस राज्यसेवेच्या सिलेबसवर डिपेंड आहे. दुसरं घटक बघा समग्रलक्षी अर्थशास्त्र 1.1, जे आपल्या सिलेबस सुरुवात होती त्यातला 1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्र. फक्त काय घेतलंय, टॉपिकचं टायटल तेवढं घेतलं आयोगानं. बरोबर आहे, मधलं विश्लेषण सांगितलं का तुम्हाला, नाही सांगायला. राईट, आता ते मधलं विश्लेषण म्हणजे या सिलेबसचं मायक्रो अनालिसिस आहे, हे लक्षात घ्या परत. ठीक आहे, त्यानंतर याच्यात कोणते कोणते टॉपिक येतात, टॉपिक बघून घ्या. टॉपिक कोणते कोणते आहेत, राष्ट्रीय उत्पन्न आहे, स्थूल देशांतर उत्पादन म्हणजे जीडीपी, जीएनपी, एनडीपी, जीव्हीए, त्यानंतर घटक खर्चानुसार, बाजार किमतीनुसार, हे सगळे घटक आपल्या बॅच मध्ये अवेलेबल असणार आहेत मित्रांनो 100%. राईट, युट्यूबला आपण पीवायक्यूचं अनालिसिस घेतोय, बॅच मध्ये सगळा घटक आपला असणार आहे. आपली जी बॅच असेल मेन्सची, सेतू 2.0 मेन्स साठीची, त्यामध्ये एक एक प्रश्न, एक एक कंटेंटचं पॉइंट टू पॉइंट विश्लेषण आपण घेणार आहोत. पुढे बघा किमतीनुसार, कोणत्या म्हणते, बाजार किमतीनुसार, स्थूल देशांत उत्पादन भाजक, त्यानंतर परत राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. ऑलमोस्ट राष्ट्रीय उत्पन्नाचा पूर्ण चॅप्टर आपल्या इथे कव्हर करायचा आहे, राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्या व्यतिरिक्त इथे कन्सेप्ट दिसते बघा तुम्हाला,
व्यापार चक्र, ज्याला ट्रेड सायकल म्हणतात, व्यापार चक्र, तर ती संकल्पना आहे. त्यानंतर रोजगार संकल्पना किंवा बेरोजगारीचं मापन, म्हणजे रोजगार बेरोजगारी, व्यापार चक्र, भाववाढीचा कन्सेप्ट आहे तो, भाववाढ, आणि राष्ट्रीय उत्पन्न, हे 3-4 टॉपिक कुठे येतात? समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आहेत. आता समग्रलक्षी अर्थशास्त्र आपल्या कंबाईनला बघा, आयोगानं फक्त तेवढा एकच शब्द वापरलाय बघा इथं, काय होतं? समग्रलक्षी अर्थशास्त्र, बरोबर आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्र कंबाईनचा सिलेबस, बरोबर. आता इथं फक्त टॉपिकचं नाव दिलंय, विश्लेषण दिलंय का? नाही, त्याचं विश्लेषण माहित आहे. हा एवढा घटक तुम्हाला कव्हर करायचंय, हे स्क्रीनशॉट काढा किंवा आपल्या टेलिग्रामला अवेलेबल करून देतो पीडीएफ परत, ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, सेकंड पॉईंट बघा, इथं दुसरा टॉपिक काय होता? वृद्धी आणि विकास आहे. बघा इकडे वृद्धी विकास आहे का? 1.2 वृद्धी आणि विकास. आता ह्याच्यामध्ये काय काय दिलंय? इथं दिलेलं नाही, फक्त नाव दिले. विश्लेषण काय काय त्याच्यामध्ये? विकासाचे निर्देशांक म्हणजे HDI असतील, इतर काही सामाजिक निर्देशांक आहेत, GII आहे, GDI आहे, बरोबर. विकासाचे सामाजिक, आर्थिक, सर्वसमावेशक विकास म्हणजे SDGs वगैरे. शाश्वत विकास, विकास आणि पर्यावरण, ग्रीन GNP नावाची कन्सेप्ट, शाश्वत विकासाची ध्येय म्हणजेच काय रे? SDGs. ह्याच्यावर बरेच प्रश्न राज्यसेवा पूर्वला पडलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणते? आर्थिक विकासाचे घटक, नैसर्गिक घटक, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, भांडवल इत्यादी. त्याच्या व्यतिरिक्त संक्रमणाचा सिद्धांत, लोकसंख्येचा बरं का, जो आपल्या फाउंडेशनच्या बॅचवर आपण घेतला सगळीकडेच, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर परत GII नावाचा इंडेक्स, बरोबर आहे. त्यानंतर GDI नावाचा इंडेक्स. हे सगळे जे निर्देशांक आहेत, या सगळ्या निर्देशांकाचा समावेश वृद्धी विकास ह्या चॅप्टर मध्ये असणार आहे, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, सॉरी बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला जे बोलत होतो सेतू बॅच बद्दल, ह्याच्या आधी आपण पूर्व परीक्षेसाठी सेतू एक बॅच सुरू केलं होतं 1.0. आता आपण सेतू 2.0 चालू करतोय. ह्या सेतू बॅचचं स्ट्रक्चर कसं असेल? आगामी आपली मेन्सची परीक्षा आहे, त्या मेन्स परीक्षेमध्ये असणारे 2 पेपर आपले कोणते कोणते? त्याच्यामध्ये बघा, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरचा समावेश असणार आहे. ज्यांना सिंगल बॅच पाहिजे सिंगल मिळेल एका पेपरची, ज्यांना कंबाईन पूर्ण दोन्ही बॅच पाहिजेत दोन्ही मिळून जातील. केवळ मराठी पाहिजे असेल मराठी सेपरेट मिळेल, केवळ इंग्रजी पाहिजे असेल इंग्रजी सेपरेट मिळून जाईल. म्हणजे तुमचा सगळा कंटेंट ह्या बॅच मध्ये आपण कव्हर करणार आहोत, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, ही बॅच चालू केव्हा झाली आहे? 29 तारखेला, म्हणजे या बॅचचं रेकॉर्डिंग कालपासून आजपासून सुरू झालेलं आहे. आपल्या राजमुद्राचं जे ऍप आहे राजमुद्रा लातूर नावाचं, ते प्ले स्टोरला सर्च करा. मध्ये हा लोगो दिसेल तुम्हाला अकॅडमीचा, त्यानुसार हा लोगो पहा, त्यानुसार ते ऍप डाउनलोड करून घ्या. अजून जर काही अडचण आली, इथं नंबर आहे बघा, हा मोरेसांचा नंबर आहे, ऑफिसचा नंबर आहे, कुठल्या नंबर कॉन्टॅक्ट करा, अधिक माहिती तुम्हाला भेटून जाईल परत, ठीक आहे. 29 जानेवारीला बॅच सुरू झालेली आहे आपली, सॉरी जानेवारी बॅच सुरू झाली आहे. ही बॅच कशी असेल? तर ऑनलाईन लाईव्ह पण असणार आहे आणि रेकॉर्डेड पण असणार आहे, म्हणजे 2-3 वेळा तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येणार आहेत. बरं, बॅचची कॉम्बो पॅक जो आहे आपल्या बॅचचा, तो कॉम्बो पॅक म्हणजे पेपर 1 आणि 2 दोन्ही एकत्र करून फीस फक्त 1199 आहे, बरोबर. म्हणजे काही काही ठिकाणी फीस एका विषयाची 2-2, 3-3 हजार फीस आहे. आपण राजमुद्रानं सेतू बॅच 1.0 ही फक्त 11 रुपयाला सुरू केली होती, बरोबर. आता ही मेन्सची बॅच आहे मित्रांनो, इथं खूप कस लागतो, सिलेबस तुम्ही पाहताय, एवढा डिटेल सिलेबस कव्हर करण्यासाठी आपण फक्त 1199 ला दोन्ही बॅच लॉन्च केल्यात, पेपर 1 आणि पेपर 2 च्या. अतिशय स्वस्त मी तुम्हाला बॅच पडणार आहे. पहिला कंटेंट जो असेल तुम्ही नंतर मग आम्हाला फीडबॅक द्या. अतिशय जबरदस्त कंटेंट या बॅच मध्ये आपण कव्हर करू. तुम्हाला पाहायचं असेल तर 11 रुपये सेतू बॅच पहा. ती आपण सेतू बॅच एवढ्या व्यवस्थित पद्धतीने घेतलेली आहे की त्याच्यापेक्षा आपण डिटेल बॅच ती घेऊया, बरोबर आहे. त्याची फीस असेल 1199 रुपये दोन्ही पेपरसाठी. त्यानंतर पेपर 1 घ्यायचा असेल तुम्हाला मराठी इंग्रजी 999 असेल, आणि फक्त तुम्हाला पेपर 2 ची बॅच लावायची असेल तर फक्त किती आहे? 599 मध्ये तुमचे 11 विषय आपण कव्हर करून देणार आहोत. अतिशय जबरदस्त पॅकेज आपल्या पोरांसाठी असणार आहे. हे नवीन पोरांनाही आणि जुन्या पोरांनाही दोघालाही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सर्वच विद्यार्थी मित्रांनी, जे विद्यार्थी मित्र व्हिडिओ पाहतायत त्या सर्वांनी बॅच घेणं आवश्यक असेल. तुम्हाला जर भविष्यात कंबाईन गट ब आणि गट क क्रॅक करायचं असेल ती बॅच तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. बाकी बॅचची वैशिष्ट्य वगैरे असतील, प्ले स्टोरला राजमुद्रा लातूर या नावावर सर्च करा आणि आपला ऍप डाउनलोड करून घ्या परत, ठीक आहे. सिलेबस कडे होतो बघा आपण. हा सिलेबसचा पुढचा पार्ट पुढचा पार्ट म्हणजे बघा इथं होतो आपण, आपला कंबाईन ग्रुप बीचा सिलेबस. 2 टॉपिक कंटेंट झाले आपले, समग्रलक्षी वृद्धी विकास. तिसरा पॉईंट काय? सार्वजनिक वित्त, पुढे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे बघा. हो का, सार्वजनिक वित्त आलं का? तिसरा पॉईंट सार्वजनिक वित्त. त्याच्यामध्ये काय काय करायचंय?
बाजार अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्ताची किंवा आय व्ययाची भूमिका म्हणजेच बजेट, सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवस्तू किंवा सार्वजनिक वस्तू बद्दलची माहिती, त्याच्यानंतर कर किंवा कर महसुली स्त्रोत, प्रत्यक्ष प्रत्यक्ष कर, कराच्या संकल्पना इत्यादी. त्याच्यानंतर सार्वजनिक खर्च आहे, खर्चाचे परिणाम आहेत, अंदाजपत्रकीय तूट किंवा तुटीच्या संकल्पना असणार सगळ्याच. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्ताचा आणखी भाग आहे बघा, कार्य आधारित किंवा शून्य आधारित अर्थसंकल्प, त्याच्यानंतर लिंगभाव आधारित अर्थसंकल्प. म्हणजे एकंदरीत बजेट किंवा सार्वजनिक वित्ताचा पूर्ण कंटेंट आपल्याला एका टॉपिक मध्ये बसवलाय, नाव दिलंय सार्वजनिक वित्त, बरोबर. त्यानंतर मुद्रा आणि पैसा हा टॉपिक मध्ये ऍड केलाय मित्रांनो त्याच्यामध्ये, बरोबर. सेपरेट टॉपिकचं नाव दिलं नाही, पण खाली वित्त म्हणून मौद्रिक वित्त म्हणून घटक आहे, त्या घटक असणार. आणखी बघ नेक्स्ट इथं होतो आपण. चौथा कंटेंट बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ. बस सिलेबस कुठे येतो, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, बरोबर. आय सिरीज टॉपिकचे नाव टाकले, बरोबर. आता मधला जो घटक असेल ते तुमचं विश्लेषण आहे, सिलेबसचं अनालिसिस आहे बघा. वृद्धीचे इंजिन, स्वरूप, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, हा फेवरेट कंटेंट आहे आयोगाचा बरं का. सिद्धांत एक दोन प्रश्न असतात, अभिजात किंवा आधुनिक सिद्धांत. त्याच्या व्यतिरिक्त बहुराष्ट्रीय कंपन्या, MNC म्हणतो आपण त्याला, बहुराष्ट्रीय कंपन्या. त्याच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय वित्त पोषण संस्था, IMF, वर्ल्ड बँक किंवा ADB सारख्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांची माहिती असेल. सार्क आहे किंवा आशियन संघटना आहेत. जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय व्यापार गुंतवणूक आणि बौद्धिक संपदा किंवा इत्यादी इतर जे घटक आहेत हे सगळं सार्वजनिक आंतरराष्ट्रीय व्यापार या घटकामध्ये आपल्याला आहे. आता बघा मित्रांनो, आता इथं भाग 2 जो आहे तो भाग 2 मध्ये काय दिलंय बघून घ्या एकदा. भाग 2 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, वैशिष्ट्य, आव्हाने, सुधारणा. भाग 2 भारतीय अर्थव्यवस्था नाव दिलंय. त्यानंतर भारतीय शेती, सहकार, मौद्रिक वित्त, सार्वजनिक वित्त, उद्योग सेवा आणि पायाभूत सुविधा. आता तो कंटेंट कुठून घेतलेला आहे पहा, हो का. भाग 2 भारतीय अर्थव्यवस्था, बरोबर आहे. म्हणजे मधला घटक सिलेबस मोठा वाटू नये यासाठी फक्त टॉपिक वरवरचं उचललंय, बरोबर. बाकी मधला सगळा डेटा तोच आहे बघा. यातलं 2.1 भारतीय अर्थव्यवस्था आढावा. त्यात बघा पॉइंट आव्हाने, इथं आहे का आव्हाने, तर होतं बघा भारतीय अर्थव्यवस्था आव्हाने होतं, बरोबर आहे का. इथं भारतीय अर्थव्यवस्था आव्हाने आलं का, भारतीय अर्थव्यवस्था आव्हाने, बरोबर. इथं पण आव्हाने. आता आव्हाने म्हणजे कोणते, आता हे लक्षात घ्या. आव्हाने म्हणजे फक्त थोडक्यात वैशिष्ट्य नाहीत, घटक बघा कोणते कोणते. दारिद्र्य, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल आणि निर्मूलनाचे उपाय त्यात दिलेले आहेत, निर्मूलन उपाय आहेत, बरोबर आहे. तर हा भाग त्याच्यामध्ये असणार आहे. पुढे बघा नेक्स्ट, आर्थिक सुधारणा म्हणजे LPG पॉलिसी, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, त्याचा अर्थव्याप्ती, मर्यादा वगैरे इत्यादी. त्यानंतर नेक्स्ट 2.2 मध्ये भारतीय शेती, ग्रामीण विकास, त्याचे घटक आहेत पुन्हा. म्हणजे आर्थिक विकास, शेतीची भूमिका, शेती, उद्योग, सेवा यामध्ये वाटा, भारतीय कृषी विकास विषयक, प्रादेशिक असमानता, शेतीचे प्रकार आहेत पुढं, कृषी उत्पादकता आहे, हरित क्रांती आहे, तंत्रज्ञान विषयक बदल आहेत, त्यानंतर जमीन सुधारणा नावाचा घटक आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण कृषी अर्थशास्त्र ह्याच्यामध्ये डिपेंड आहे, राईट. पुढे बघा नेक्स्ट, इथे राहिला का रे, एक पेज आला नसेल कदाचित बघा. 2.6 मध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्र आहे, त्यात MSME असेल, त्याच्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासात उद्योगाची भूमिका आहे. 2-3 महत्त्वाचे सिद्धांत आहेत. त्यानंतर परत सूक्ष्म, लहान किंवा मध्यम म्हणजेच MSME उद्योगासंदर्भातली माहिती आहे. आताच्या कंबाईनला पण तो क्वेश्चन होता, बरोबर. त्या समस्या वगैरे असतील, संभाव्य समस्या. त्याच्यानंतर आजारी उद्योगाची कन्सेप्ट आहे. 1991 पूर्वी आणि नंतर औद्योगिक धोरणं जे आहेत त्या औद्योगिक धोरणाची माहिती असणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 2.7 मध्ये पायाभूत सुविधा हा पूर्ण कंटेंट आहे, जो भूगोलामध्ये पण आहे बघा. त्यात पायाभूत सुविधेमध्ये ऊर्जा, पाणी पुरवठा, सफाई इत्यादी. त्याची वृद्धी, गृहनिर्माण, वाहतूक, रस्ते, बंदर इत्यादी, दळणवळण, पोस्ट, टेलिग्राम, दूरसंचार, रेडिओ, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट जाळे. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी हा सगळा घटक बघा. भारतीय पायाभूत सुविधा संदर्भातील समस्या. 2.8 मध्ये काय दिले, पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी, रचना, दिशा, परकीय व्यापार धोरण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर भांडवलाचा प्रवाह, FDI नावाची कन्सेप्ट आहे. FDI त्याची रचना, त्याचा होणारा परिणाम. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था, भारत आणि विनिमय दर नावाची कन्सेप्ट, बरोबर. हा घटक असणार आहे. त्याच्यानंतर परत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा पण घटक घेतलाय. आणि शेवटी कृषी हाही घटक, कृषी आता तुम्हाला सांगितलंय, बरोबर आहे. ग्रामीण कर्जबाजारीपणा, समस्या, पतपुरवठा, अन्न पोषण हा घटक आहे, अन्न पोषण, बरोबर आहे.
तुम्हाला मित्रांनो सगळा सिलेबस लक्षामध्ये आला असेल. तर कंबाईनचा हा पूर्ण सिलेबस कुठून घेतलाय? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020. त्याच्यामुळे आपण युट्यूबच्या माध्यमातून आता जे सिरीज चालू केले त्या सिरीजमध्ये PYQ अनालिसिस कोणतं असणार? कंबाईन गट ब मेन्स, कंबाईन गट क मेन्स आणि राज्यसेवा मेन्स या पेपरचं विश्लेषण दररोज सायंकाळी 6 वाजता आपण घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आता ज्यांचा स्कोर आलाय बऱ्यापैकी जे मेन्सला बसू शकतात त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्कीच हे सिरीज जॉईन करा आणि ती बॅच पण 100% घ्या. आगामी परीक्षेत तुम्हाला 100% मित्रांनो फायदा होईल. आता जेवढे गुण आहेत त्या गुणांमध्ये नक्कीच वाढ होईल. याची शाश्वती राजमुद्रा परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला 100% देतो. आपण आजचं लेक्चर इथंच थांबूया मित्रांनो. अभ्यास करता शुभेच्छा. थांबू. ठीक आहे. थँक्यू.